नमस्कार शेतकरी मित्रांनो, एकतर कोणतीच बँक शेतकऱ्यांना लवकर पीक कर्ज देत नाही, कारण त्यामध्ये त्यांचा सिबिल स्कोअर आहे का, तो शेतकरी कर्ज भरू शकतो का, पुन्हा दुसरीकडून कुठून कर्ज घेतलेलं आहे का, असं सगळं ती बँक बघते आणि मग क्रॉप लोन देते। बर, क्रॉप लोन देतानाही काही सहज असं सरळ भेटत नाही। त्याच्यासाठी शेतकऱ्याला 10-5 वेळा तरी बँकेत चक्रा मारावा लागतात आणि नेमकं त्यानं फाईल सुरुवात केली जून मध्ये, पीक कर्ज भेटतंय ऑगस्ट मध्ये। ही अशी परिस्थिती असल्यामुळे आणि त्याच्यात आता कर्जमाफी झाली नाही, कारण यावर्षी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना शासनाने सांगितलं होतं की आम्ही सरकार स्थापन केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ। त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे भरू शकत होते त्याने सुद्धा कर्ज भरलं नाही। आता काही तर भरूच शकत नव्हते, कारण शेतीमालाला भाव नाही, शेतमाल तेवढा झाला नाही आणि पहिलेच परेशान असल्यामुळे भरू शकले नाही। आणि त्याच्यात आता शेतकऱ्यांचं होणार आहे डबल नुकसान, आणि तेच शेतकऱ्यांचं डबल नुकसान कसं होणार आहे तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचंय। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, की आपल्या वेणुगंगा टेक युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना जून मध्ये पीक कर्ज घ्यावं लागतं। ते यासाठी की शेतकऱ्याला पेरणी करावी लागते, खत असेल, बी बियाणं असेल, हे विकत घ्यावं लागतं। पहिल्यानं तरी कसे दुकानदार उधारपाधार देत होते, मात्र आता ते उधार देईनच, आणि उधार देत नसल्यामुळे मग शेतकऱ्याकडे पैसा नसतो। आता पैसा नसल्यामुळे शेतकरी बँकेत जातो, पीक कर्ज घ्यायचं असतं। पीक कर्ज घेऊन मग ते बी बियाणं खत हे शेतकरी खरेदी करत असतो। आता ते काही पीक कर्ज लवकर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडे सुद्धा जावं लागतं, आणि अशामध्ये मग शेतकरी हा कर्जबाजारी होतो। आणि अशीच ही दरवर्षी परिस्थिती अशीच असती, प्रत्येक शेतकऱ्याची असती। आता एखाद्यावेळेस तुमची असेल नसेल मला माहित नाही, पण जवळपास मी तरी बघतो हीच शेतकऱ्यांची परिस्थिती असते। आणि शेतीमालाचे भाव वाढत नसल्यामुळे जे मूळ भांडवल आहे त्याच्यात वाढच होत नाही, कारण जे पीक कर्ज घेतो, खत बी बियाणं, शेतीचा खर्च आणि झालेलं उत्पन्न याचा जर त्यानं ताळमेळ लावला आणि त्याच्या घराचा खर्च त्याच्यात टाकला तर त्याला झिरो पैसे उरते, शिल्लक झिरो। ही आहे का नाही प्रत्येकाची परिस्थिती? तुमची असेल नसेल तर कमेंट करा। मग याच्यातून शेतकरी कसा वर येणार? तर ज्या वेळेस शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळेल आणि त्याचा जो उत्पादन खर्च आहे, उत्पादन खर्चापेक्षा जास्त 50%च्या वर ज्या वेळेस त्याला नफा होईल, म्हणजे शेतीमालाला भाव मिळेल, त्यावेळेसच शेतकऱ्याजवळ पैसा शिल्लक राहील, आणि असं जे पीक कर्ज घेतलेले ते पीक कर्ज शेतकरी भरू शकत। ही अशी वास्तव परिस्थिती आहे का नाही ग्रामीण भागात? आणि तुम्ही जर ग्रामीण भागातले असले तर नक्कीच खरंच तुम्हाला ही परिस्थिती दिसते का नाही हे सुद्धा कमेंट करा। आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरलं नाही। बरं, आता डबल नुकसान कसं होणार आहे? कारण मागच्या वर्षी आता ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, त्यावेळेस आता झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते की आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू। मग आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणल्यावर बरं, शेतकरी तरी कशाला एखादा भरू शकत असला तर तो कर्ज भरणार नाही, कारण त्याला माहिती आहे माफी जर भेटायली तर कर्ज कशाला भरायचं। बाकीचे तर शेतकरी भरू शकत नाही, एखाद्याचं बरं असलं तर तो बी भरीत नाही। बरे, कर्ज न भरल्यामुळे आता होणार काय की पुन्हा पीक कर्ज जर घ्यायची वेळ आली तर शेतकऱ्यांना या बँका उभं सुद्धा राहू देणार नाहीत, कारण पहिलंच भरलेलं नाही। आणि त्यामुळे डबल कर्ज जर मागायला गेलं तर बँका शेतकऱ्यांना दारात सुद्धा उभं करणार नाहीत, कारण पहिलं न भरल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांना सावकार सुद्धा देणार नाही, आणि अशी ही डबल नुकसान शेतकऱ्याचं यापुढे होणार आहे। आणि त्याच्यात पुन्हा काय, या 10 मार्चच्या अर्थसंकल्पावर शेतकरी अवलंबून होता, तिथपर्यंत वाट पाहिली की चला बाबा कर्जमाफी होईल, कर्जमाफी झाली तर आपल्याला पुन्हा कर्ज भेटल, आणि मग जे काही आपलं मागच्या देणे घेणे बाकी असतील, कौटुंबिक खर्च असतील, शेतीचे इतर खर्च असतील, हे भागतील आणि 4 पैसे आपल्याजवळ शिल्लक राहतील की पुढे पुन्हा आपण चांगली शेती करू शकू। मात्र तसं काहीही झालं नाही, शेतकऱ्यांच्या अपेक्षा फोल ठरलेले आहेत। त्यामुळे या माध्यमातून शेतकऱ्यांचं यावर्षी हे नुकसान होणार आहे, एक तर कर्जमाफी नाही आणि पुन्हा पीक कर्ज मिळणार नाही, अशीच परिस्थिती शेतकऱ्याची राहणार आहे। त्यामुळे कुठेतरी या गोष्टीसाठी शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना पुढे यावं लागणार आहे, ही परिस्थिती बदलावी लागणार आहे।
आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी एकतर सरकारसोबत आपल्याला भांडण करावं लागणार किंवा मागण्या कराव्या लागतील, आणि दुसरी गोष्ट आपल्या शेतीच्या पिकामध्ये बदल करावा लागेल. ज्या पिकाला मागणी आहे तीच पिकं घ्यावी लागतील, असा काहीतरी शेतकऱ्यांना बदल करावा लागेल. त्याच वेळेस शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल होईल. हीच महत्वाची गोष्ट मला सांगायची होती. मित्रांनो, तुम्हाला ही कशी वाटली नक्कीच कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.